Welcome friends, welcome students to our YouTube channel Vivekananda Coaching Classes. Today we are going to learn a new topic or a topic which is 9th standard. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो धडा शिकणार आहोत तो 9वी इयत्ता मराठी सेमी माध्यमाकरिता आहे. धड्याचं नाव आहे द नेकलेस. ठीक आहे. द नेकलेस हा धडा जो आहे तो अगदी छान आहे. याचं इंट्रोडक्शन आपण गेल्या तासाला घेतलेलं आहे. आज आपण याचा भाषांतराचा भाग पाहणार आहोत. काही थोडंसं भाषांतर मागं झालेलं आहे ते आपण रिपीट करतोय. तर पान नंबर 24 वर आपला हा धडा आपल्याला दिलेला आहे. तर अगदी छान, सोपा आणि सुटसुटीत पण जीवनाचा एक संदेश देणारा हा धडा अगदी छान आहे. तर या धड्यामध्ये आपल्याला बरंच शिकायला मिळेल ते आपण पाहणार आहोत. पण रिपीट घेऊ. ओके. द नेकलेस पार्ट 1 याचा पार्ट 2 पुढे आहे. ठीक आहे. तर मॅथिल्ड वॉज अ प्रिटी अँड चार्मिंग गर्ल. मॅथिल्ड जी आहे ती प्रिटी म्हणजे सुंदर आणि चार्मिंग म्हणजे मोहक मुलगी होती. बॉर्न ॲज इफ बाय अन एरर ऑफ फेथ. कमनशिबीपणानं ती जन्माला आलेली असं तिला वाटायचं. विद्यार्थी मित्रांनो, कोणी कमनशिबी नसतो. इनटू अ फॅमिली ऑफ क्लार्क. क्लर्कच्या फॅमिलीमध्ये म्हणजे लिपिक किंवा कारकुनाच्या घरामध्ये तिचा जन्म झालेला असतो. शी हॅड नो मीन्स ऑफ बीइंग नोन. ती सगळ्यांना माहिती होईल किंवा ती प्रसिद्ध असेल याचा काही विषय नसतो किंवा तसं काही नसतं. Understood, loved, or be wedded to an aristocrat, and so she let herself be married to a minor official at the Ministry of Education. Ministry of Education म्हणजेच जे काही शिक्षणाचं मंत्रालय असतं किंवा शिक्षणाचं खातं असतं त्या खात्यामध्ये हा तिचा जो काही पती असतो तो काय असतो, एक किरकोळ अधिकारी असतो आणि त्याच्याशी तिचं लग्न झालेलं असतं. शी ड्रेस्ड प्लेनली. तिचा जो काही पोशाख असायचा हा अगदी साधा सुद्धा असायचा. पोशाख काय असायचा? अगदी साधा सुद्धा असायचा. बिकॉज शी हॅड नेवर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. तिला काही चांगलं त्याच्यामुळे खरेदी करता यायचं नाही किंवा थोडक्यात पाहायचं झालं तर काय व्हायचं, ती अगदीच काय असायची, गरीब असल्यामुळं तिला काही चांगलं खरेदी करता येत नसायचं. शी सफर्ड एंडलेसली. ज्याच्यामुळं तिला काय व्हायचं, अगदी अंतःकरणापर्यंत दुःख व्हायचं. एंडलेसली दुःख व्हायचं तिला. फीलिंग शी वॉज एंटायटल्ड टू ऑल लक्झरीज ऑफ लाईफ. जी काही आराम आहे, आयुष्याची जी काही सुख आहे ती तिला हवी होती. She suffered because of her shabby, poorly furnished house. तिला मात्र जे काही गबाळगुंड, लाजीरवाणं जे काही फर्निचर तिच्या घरामध्ये होतं त्यामुळं तिला काय वाटायचं, अगदीच लाज वाटायची त्याची. All these things that another woman of her class would not even have noticed. तिच्या बरोबरची किंवा तिच्या लेवलच्या ज्या काही इतर स्त्रिया असतील त्यांना त्याची जाणीव होत नसेल की त्या प्रकारचं जीवन ती जगत असते किंवा थोडक्यात इतरांना काही जाणीव होणार नाही. म्हणजे त्या क्लासच्या म्हणजे त्या आर्थिक परिस्थितीच्या, त्या सामाजिक परिस्थितीच्या जे इतर लेडीज असतील म्हणजे जसं मॅथिल्डा आहे त्याच्या बरोबरीच्या. All these things that another woman of her class would not even have noticed tormented her and made her resentful. तर त्रस्त व्हायची ती. टॉर्मेंटेड, त्रस्त होणे, दुःख होणे, यातना होणे. तर त्यामुळे तिला खूप दुःख व्हायचं, यातना व्हायच्या. रिसेंटफुल म्हणजे चिडवणं, चिडवलेलं होणं, चिडवल्यासारखं होणं. शी डिमांडेड ऑफ अ ग्रँड पॅलेटल मॅन्शन. एखाद्या राजवाड्यासारखं, एखाद्या हवेलीसारखं तिला घर हवं असतं. खूप मोठमोठ्या खोल्या, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या खोल्या, मोठं किचन वगैरे वगैरे असं सगळं मोठं भव्य दिव्य तिला हवं असतं. विथ वास्ट रूम्स अँड इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स, परफ्युम्ड फॉर आफ्टरनून चॅट्स विथ क्लोज फ्रेंड्स.
तिच्या ज्या काही जवळच्या मैत्रिणी होत्या त्यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी तिला काय हवं होतं, छानशी अशी सुगंधित अशी जागा हवी होती. Yet she had no rich dresses, no jewels, nothing. तर असं असल्यामुळं तिच्याकडे चांगला एखादा ड्रेस नव्हता, चांगली ज्वेलरी नव्हती. And these were the only things she loved. She wanted so much charm. तिला खूप चार्म हवा होता, हेवा होता सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टीचा, भौतिक सुखाचा तिला खूप हेवा होता. टू बी एनविड, टू बी स्लॉट आफ्टर. एनविड दोष करणे, द्वेष नाही का, इतरांच्यावर जळणे. तर ही इतरांच्यावर जळत असे, ज्यांच्याकडे खूप सारं आहे त्यांच्यासाठी तिला जेलिसी होत असे. शी हॅड अ रिच फ्रेंड. तिला एक चांगली आणि एक श्रीमंत मैत्रीण होती. फॉर्मर स्कूलमेट ॲट द कॉन्व्हेंट. कॉन्व्हेंटमध्ये ती तिची वर्गमैत्रीण होती. whom she avoided visiting because afterwards she would wipe with regret, despair and misery. तर तिला भेटल्यानंतर तिला खूप वाईट वाटत असे की हिच्याकडे एवढं सगळं आहे, आपल्याकडे काहीच नाही आहे. त्यामुळं ती रडत बसायची. त्यामुळे ती भेटायचीच टाळायची अशा मैत्रिणीला. वन इव्हनिंग हर हजबंड केम होम विथ एन एअर ऑफ थ्रम. एके दिवशी तिचा जो काही नवरा आहे हा अगदी थ्रम म्हणजे विजय, ट्रियम्फ म्हणजे विजय. तर विजयाच्या आवेगात तिचा नवरा जो आहे तो घरी येतो. होल्डिंग अ लार्ज एनव्हलप इन हिज हँड. त्यानं काय धारण केलेलं असतं, धरलेलं असतं, एक मोठंच्या मोठं पाकिट, एनव्हलप धरलेलं असतं. एनव्हलपचा अर्थ पाकिट. बर लुक ही सेड. पहा, लुक ही सेड, तो म्हणाला, बघ, हिअर समथिंग फॉर यू. तुझ्यासाठी काहीतरी आणलंय मी. she tore open the paper and drew out a card on which was printed the words. तर तिनं ते जे काही पाकिट होतं ते फाडलं वरून, त्यातून एक कागद काढला आणि त्यावर काही अक्षरं होती, काही शब्द होते. तर मिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मेन. तर जे काही एज्युकेशन खातं आहे, शिक्षण खातं, त्याचे जे काही मुख्य आहे त्याचे दोन्ही म्हणजे सर आणि मॅडम. जॉर्जस रॅम्पोनॅव रिक्वेस्ट द प्लेजर टू एम अँड मेम, मिस्टर अँड मॅम लोयसन कंपनी ॲट मिनिस्ट्री ऑन इव्हनिंग ऑफ मंडे. सोमवारच्या दिवशी तुम्ही काय करावं, मला कंपनी द्यावी, तुम्ही आमच्यासोबत असावं, असं एक इन्व्हिटेशन लेटर तुम्हाला त्यांना दिलेलं असतं. जानेवारी 18. आणि हे पत्र जे असतं ते काय असतं, 18 जानेवारी या दिवसाचं असतं. इन्स्टेड ऑफ बीइंग डिलाइटेड. तिला आनंद होण्याच्या ऐवजी ॲज हर हजबंड हॅड होप्ड. तिच्या नवऱ्याला वाटलेलं असतं की तिला आनंद होईल, आता पार्टीला जायचं म्हटलं तर आनंद होणारच होणार, प्रत्येकाला होतो. शी थ्रीव द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसेंटफुल. तर रिसेंटफुली अगदीच चिडलेल्या स्वरामध्ये, अगदी नाही का त्रस्त अशा आवेगामध्ये ती पत्र टेबलावर फेकून देते. अँड मटर्ड. आता मटर्ड या शब्दाचा अर्थ तुम्हाला बऱ्याच वेळा झालाय मागं, तो असा आहे तर नाही का असं बडबड करणं, फुटफुटणं, तोंडातल्या तोंडात बोलणं. तर याला आपण मटर्ड म्हणतो. ती फुटफुटत असते स्वतःशीच आणि ते पत्र जे आहे ते फेकून देते टेबलावर. व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू व्हॉट विथ दॅट. मी याच्यासोबत काय करू, काय करायचं मी याच्यासोबत, असं ती म्हणते. अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू वेअर इफ आय गो. मी जर आलेच तिथं तर मी काय परिधान करायचं, मी काय परिधान करायचं, मी काय नेसायचं, काय वस्त्र घ्यायचं, किंवा माझ्याकडे ड्रेस कुठे आहे. तुम्ही या म्हणालाय पण माझ्याकडे ड्रेस कुठे आहे, मी काय परिधान करायचं. ही हॅडंट थॉट ऑफ दॅट. त्याला मात्र याची कल्पना नव्हती, तिच्याकडे एखादा ड्रेस नाही आहे चांगला वगैरे वगैरे, नवीन काय नाही आहे, त्यामुळे ही काय काय घालणार ही. ही स्टॅमर्ड नाही का अडखळत बोलली.
दचकत बोलणं, तो दचकत बोलू लागतो. व्हाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन इट सीम्स व्हेरी नाईस टू मी. तू ज्यावेळी पिक्चरला आपण जातो त्यावेळी जो ड्रेस घालतेस तो खूप छान वाटतो मला. ही स्टॉप्ड स्टन्ड. तो थांबतो, अगदी स्तब्ध होतो. डिस्ट्रेस्ड टू सी हिज वाईफ क्राईंग. त्रस्त होतो का? कारण त्याच्या वाईफला खूप दुःख झालेलं असतं, ती रडत असते म्हणून. ही स्टटर्ड व्हॉट्स द मॅटर. तर स्टटर तोतरत बोल, तो तोतरत बोलायला लागतो आणि विचारतो काय बरं, काय झालंय, काय बाब आहे, काय झालंय. लेट्स सी मॅथिल. हे बघ मॅथिल, न हाऊ मच वुड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट. एखाद्या चांगल्या ड्रेसचं किती किंमत होईल, चांगल्या ड्रेसची किती किंमत होईल. शी थॉट फॉर अ मुमेंट. काही क्षणासाठी ती विचार करू लागली. काय बघा, कम्प्युटिंग द कॉस्ट. आणि ती कॉस्ट मोजू लागली, एवढे रुपये किती लागतील ते मोजू लागली. अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट शी कुड आस्क फॉर विदाउट ॲन इमिडिएट रिफ्युजल. पटकन नकार न मिळण्यासाठी किती किंमत सांगावी, कारण जे काही असेल त्या किमतीला ड्रेस हा येणारच आहे. तुम्ही 2000 द्या, 4000 द्या, 5000 द्या, 10000 द्या, ड्रेस येणारच आहे. पण समजा ना एकदमच 25000 मागली तर त्यांच्या ह्याच्यात वेगळं चलन असणार आहे. 25000च मागितले, नाही घेत जा, जो हाय तो घाल, नाही तर राहू दे, असं होणार. त्याच्यापेक्षा नकार न येण्यासाठी ती काय करते, विचार करत असते की नेमकं किती मागावे. ॲट लास्ट शी आन्सर्ड हेजिस्टंटली. तर नाही का दचकत ती एकदाच काय करते, उत्तर देते. हेजिस्टंटली अनिश्चितपणे किंवा शाश्वती नसताना बोललेलं. आय डोंट नो एक्झॅक्टली. मला काय एक्झॅक्टली माहित नाही, नेमकं किती आहे हे एक्झॅक्टली मला माहिती नाही आहे. बट आय थिंक आय कुड डू इट विथ 400 फ्रँक्स. 400 फ्रँक्स तुम्ही दिलात तर माझं काम होऊन जाईल. ही टर्न्ड अ लिटिल पॅल निस्तेज होणे. PALE. पॅल म्हणजे निस्तेज होणे, कोणताही भाव चेहऱ्यावर न आणणे. बिकॉज ही हॅड बीन सेव्हिंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन फॉर हंटिंग समर. उन्हाळ्यात ज्यावेळी तो शिकारीला जाणार असतो त्यावेळेसाठी एक्झॅक्ट 400 फ्रँक्स त्याला लागणार असतात आणि तीच रक्कम ही मागत असते किंवा एवढेच लागणार मला. बघा, इन द कंट्री नियर नॅथरे विथ अ फ्यू फ्रेंड्स. तर त्याच्या मित्रांसोबत त्याला बंदूक घेऊन, नवीन बंदूक आणून मग त्याच्या मित्रांसोबत त्याला काय करायचं असतं, शिकारीला जायचं असतं. तो त्याचा छंद असेल मे बी. हाऊएव्हर ही सेड, व्हेरी वेल, ठीक आहे, आय कॅन गिव्ह यू 400 फ्रँक्स. मी तुला 400 फ्रँक्स देतो. बट ट्राय अँड गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस. काय कर, खूप छानसा ड्रेस त्यातून खरेदी कर. द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर. आता जो काही पार्टीचा दिवस होता तो जवळ येत होता. अँड मॅडम लॉयझल सीम्ड सॅड. ही जी काही मिथेल आहे, मॅडम लॉयझल आहे, हल्ली काय दिसायला लागली, अगदी दुःखी दिसायला लागली. का बरं? कारण पुढचं आहे, आता ड्रेस मिळाला, पुढचं रेस्टलेस, अस्वस्थ. रेस्टलेसचा अर्थ काय आहे? अस्वस्थ. त्यानंतर अनॉक्सियस. अनॉक्सियस म्हणजे चिंतातूर. ती चिंतेत वाटायला लागली, अस्वस्थ वाटायला लागली, दुःखी वाटायला लागली. दो हर ड्रेस वॉज रेडी. जरी तिचा ड्रेस तयार जरी झाला असला तरी ती दुःखी वाटायला लागली. वन इव्हनिंग हर हजबंड सेड टू हर. एके संध्याकाळी तिचा जो नवरा होता, त्याचं नाव दिलेलं नाही आहे, तो काय म्हणाला पहा. व्हॉट्स द मॅटर? काय झालंय? यू हॅव बीन ऍक्टिंग स्ट्रेंज दिस लास्ट 3 days. गेले 3 दिवस झाले तू अगदीच विचित्र वागतेस. तू दुःखी आहेस, त्रस्त आहेस, अस्वस्थ आहेस, चिंतेत आहेस. का असो? शी रिप्लाइड, आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स, नॉट अ सिंगल स्टोन टू वेअर.
तुम्हाला दगड कशाला लागणार आहे? नाही, तर दगड नाही आहे, तिथं मौल्यवान खडा असं म्हटलं जातं. तो सुद्धा एक दगडच असतो. जे की माणकाय, हिरे, हिरा, मोती पण नाही का, पाचू, पोवळा, हे सगळे काय दगड आहे, पण मौल्यवान आहे. बरं, तर ती काय म्हणते, माझ्याकडे एखादा दागिना सुद्धा नाही, किंवा एखादं काय नाही आहे, एखादं रत्नजडी असा दागिना पण नाही आहे माझ्याकडे काय नाही. आय वुड रॅदर नॉट गो टू द पार्टी. मी नाहीच गेलेली बरे, पार्टीला मी गेलेली नाही बरे. यू कुड वेअर फ्लावर्स, ही सेड, दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस टाइम ऑफ इयर. वर्षाच्या ह्या काळामध्ये फुलं घालण्याची फॅशन असते, तू फुलं घालू शकते, फ्लावर्स. शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. ती काय राजी झाली नाही. तिला काय असं वाटलं नाही की फुलं घातल्यानंतर आपल्याला खूप भारी वाटेल, प्रेस्टिजियस वाटेल, खूप भारी वाटेल, असं तिला वाटलंच नाही. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर फॉर हर डिस्ट्रेस, दुःख, यातना. तर ती तिच्या मैत्रिणीच्या घरी जाते आणि सगळी कर्मकहाणी सांगते की बाबा नेमकं काय दुःख तिला झालंय, कशाबद्दल ती बोलतीये, नेमकं काय बिनसलंय ते ती सांगते. मॅडम फॉरेस्टियर वेंट टू हर मिरर्ड वॉर्डरोब, कपाट, ठीक आहे, भिंतीला चिकटूनच एक कपाट बनवलेलं असतं, त्याला वॉर्डरोब म्हणतो आपण. तर त्या वॉर्डरोब जवळ जाते ती, जिथं आरसा असतो ज्या वॉर्डरोबला, त्या आरशाजवळ असलेल्या किंवा आरसा असलेल्या वॉर्डरोब जवळ ती जाते आणि काय म्हणते बघा, took out a large box, brought it back, opened it and said to Madam Loisel. मॅडम लॉयझलला ती काय करते, एक बॉक्स देते उघडून. चूज माय डिअर, यातलं कुठलंही निवड रे, यातलं काही निवड. फर्स्ट मिथेल सॉ सम ब्रेसलेट्स, हातातले नाही का कडे असतात बघा, लेडीजचे असतात, जेंट्स पण असतात. देन अ पर्ल नेकलेस, त्यानंतर तिने काय केला, एक पर्लचा, मोत्याचा एक नेकलेस, कंठहार तिनं घेतला, पाहिला. शी ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर, आरशासमोर तिनं ती ट्राय करून पाहिलं. शी केप्ट आस्किंग, यू हॅव नथिंग एल्स, तुझ्याकडे याच्यापेक्षा जास्त काय नाही आहे का? व्हाय, का? येस बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. हो माझ्याकडे आहे, पण तुला काय आवडेल मला कुठं माहिती आहे. सडनली शी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक स्टेन बॉक्स, तिला एक काळा डाग असलेल्या बॉक्सवर एक दागिना सापडला. अ सुपर डायमंड नेकलेस. कसला नेकलेस सापडलाय? डायमंड नेकलेस, म्हणजेच हिऱ्याचा हार तिला एक मिळालेला आहे. अँड हर हार्ट बिगिन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. डिझायर म्हणजे इच्छा, अनकंट्रोल्ड तर नियंत्रण नसणार, अनियंत्रित अशा तिच्या इच्छा धावायला लागल्या. तर खूप आवडला हा हार. हर हँड्स ट्रम्बल्ड ॲज शी टूक इट. तिचे हात लटपटायला लागले ज्यावेळी तिने तो हार घेतला. शी फास्टनड इट अराउंड हर नेक अँड स्टूड लॉस्ट इन इस्टसी ॲज शी लुक्ड ॲट हरसेल्फ. इस्टसी नाही का, अत्यानंद होणं किंवा एक वैभवशाली दृश्य पाहिल्यानंतर आपल्याला जो आनंद होतो तो, तर ती खूप आनंदित झाली. वैभवशाली स्वतःकडं पाहताना तिला खूप आनंद झाला. तर ती खूप आनंदित झाल्यामुळं ती हरवून गेली आपल्या स्वतःलाच पाहण्यामध्ये ती हरवून गेली. ठीक आहे. तर नंतर ती म्हणते, देन शी आस्क्ड अनॉक्शियसली, हेजिस्टंटली, अनॉक्शियसली चिंतातूरपणे आणि हेजिस्टंटली दचकत. ती काय विचारते पा, वुड यू लेंड मी दिस, जस्ट दिस, तू मला हे देऊ शकतेस का? हा जो हार आहे तो देऊ शकतेस का मला? काय? का? येस ऑफ कोर्स, हो, का नाही देऊ शकते की मी.
शी थ्रीव हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्सनी, ती आपल्या मैत्रिणीला मिठी मारते. रॅप्टियसली म्हणजे उत्साहितपणे किंवा उत्साहपूर्वक ती आपल्या मैत्रिणीला मिठी मारते. दे फ्लीड विथ हर ट्रेजर, आणि ह्या ट्रेजरमध्ये ती काय होते, रमून जाते, त्याच्यात हरवून जाते.